विधान परिषदेसाठी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली 30 जणांची यादी। लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेत पाठवणार नाही। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी स्वीकारावी, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी। स्वपक्ष आणि मित्रपक्षाच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय, याकडे लक्ष। धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल। पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही। शिवाजी कोण होता पुस्तकाचं आज जाहीर वाचन। बारामतीच्या पोटनिवडणुकीत 2024च्या तुलनेत 13% मतदान घटलं। 2024ला 71% तर काल 58%च मतदान। निवडणूक एकतर्फी असल्यानं मतदारांमध्ये दिसला निरुत्साह। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम। कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप। बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात आज करणार कोर्टात हजर। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरती अत्याचार प्रकरणी दाखल आहे गुन्हा। नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा ताबा घेतला। कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणामध्ये आज कोर्टात हजर करणार। नाशिक पाठोपाठ मुंबईत देखील कॉर्पोरेट जिहाद। 19 वर्षीय तरुणाला सोबत काम करणाऱ्या तरुणीचे अश्लील मेसेज, फोटो, व्हिडिओ। अशरफ नावाच्या तरुणावरती गुन्हा दाखल। लॉजवरती जात शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई, बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत। टँकरवरती ग्रामस्थांची झुंबड। माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल। पेट्रोल डिझेल दरवाढीचा कुठलाही प्रस्ताव नाही। 25 ते 30 रुपये दरवाढीचं वृत्त दिशाभूल करणारं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। इराणवरती अण्वस्त्र हल्ल्याची ट्रम्प यांनी फेटाळली शक्यता। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावरती ट्रम्प ठाम। ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यावरती संतापाची लाट। भारताकडून कडाडून निषेध। भारत महान देश असल्याची दूतावासाची सारवासारव। नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर, आपण पाहताय एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला थेट जाऊयात पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये भाजपचा जन आक्रोश मोर्चा सध्या सुरू आहे। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये जोरदार अशी घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या एकत्र जमलेले आहेत आणि मोठ्या संख्येने या महिलांकडून जोरदार अशी घोषणाबाजी करण्यात येते। नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये जोरदार अशी घोषणाबाजी करण्यात येते। हातामध्ये फलक घेऊन या महिला रस्त्यावरती उतरल्याचं दिसतंय आणि बालगंधर्व चौकामध्ये हा सगळा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते, या महिला पदाधिकारी इथं उपस्थित असल्याचं दिसतंय आणि त्यांच्याकडून जोरदार असा निषेध व्यक्त केला जातोय। विरोधकांच्या विरोधामध्ये जोरदार अशा घोषणाबाजी करण्यात येत आहेत आणि याच संदर्भामधले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, मोठ्या संख्येने भाजपच्या या महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी रस्त्यावरती उतरल्याचं दिसतंय, काय म्हणणं आहे त्यांचं? अगदी जर आपण बघितलं तर पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये भाजपकडून जोरदार आंदोलन या ठिकाणी केलं जातंय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते। ज्या पद्धतीने महिला बिलाला हा विरोध झालाय त्यासाठी हे निदर्शन हातामध्ये काँग्रेस विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी दिली जाते। ताई, काय काय नक्की म्हणणं आहे तुमचं, ज्या पद्धतीने काँग्रेसने या बिलाला विरोध केलाय?
आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे पाहिजेनच आहे. राहुल गांधी यांनी पूर्णपणे काँग्रेस आणि इंडिया आघाडीने महिला विरोधींना पूर्ण वोटिंग करून आमचा अपमान केलेला आहे आणि आम्ही भारताच्या नारी आहोत. आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही. राज्यभरात भाजपकडून असे मोर्चे, आंदोलन, जन आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. भाजप कायमच महिलांसोबत उभा होता आणि कायम राहणार आहे. काँग्रेसने हे दाखवून दिलेलं आहे की ती कायमच पुरुष प्रवृत्तीच्या आहेत आणि त्यांनी हे सिद्ध केलं आहे आम्हाला मतदान न करून. अर्थात जर आपण बघितलं तर महिला खूप मोठ्या संख्येने आहेत. ज्या पद्धतीने या बिलाला विरोध झाला आणि हा बिल ज्या पद्धतीने पारित नाही झाला, या बिलाद्वारे आम्हाला 33% आरक्षण मिळणार होतं. ही बिल फक्त त्या आरक्षणापुरतं नाही आहे, हे आमच्या सन्मानाचं बिल आहे, आमच्या समतेचं बिल आहे आणि हे आम्हाला मिळायलाच पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक महिलेला तिचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई थांबणार नाही, आमचा संघर्ष थांबणार नाही आहे आणि हा लढा असाच सुरू राहील. परंतु काँग्रेस सुद्धा आंदोलन करतायत. ज्या पद्धतीने भाजप ताकद लावून हे बिल मंजूर करण्याचा प्रयत्न पाहतंय. काँग्रेसनी वेळोवेळी त्यांची महिला विरोधक त्यांची जी मेंटॅलिटी आहे, जी त्यांची मनस्थिती आहे, मानसिकता आहे, ती अर्थात जर आपण बघितलं तर हे सगळे लोक या ठिकाणी जोरदार आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत. काय म्हणणं आहे तुमचं? देखिए 33% आरक्षण के 33% जो आरक्षण जो हमको मिला है ये सबके लिए है, पूरी देश की बेटियों के लिए है, सिर्फ अकेली नारी के लिए नहीं है, अकेली की बेटियों के लिए नहीं है, हर एक बेटी. सगळं आक्रमक होता नाही, हातात बॅनरबाजी घेऊन जोरदार तुम्ही घोषणा देताय. बघले आपलं हे जे 33% महिला आरक्षणचं जे बिल पास नाही झालं शासनाकडनं, ते राज्य सरकारकडनं, हे सगळ्यात जास्त आक्रोश दिसतंय तुम्हाला. आणि मुंबईमध्ये पण आक्रोश रॅली झालेली. आज पण महिला एवढ्या चिडलेल्या की त्यांचा हक्क खिसलेला आहे आणि मग म्हणून आम्ही हे रॅली काढलेली आहे. भारतीय जनता पार्टीने ही रॅली काढलेली आणि हे महिलांसाठीच आहे हे फक्त. पण असं काही होईल आता असं वाटतंय का हे बिल? होऊ शकतं. आता महिला दिसत आहेत तुम्हाला एवढे तर होऊ शकतं आणि करणार. महिला आक्रोश करतात. ते संत हक्क घेऊन राहणार, आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही, आमचा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस हाय हाय, काँग्रेस हाय हाय. अशा पद्धतीने काँग्रेसकडून सुद्धा आंदोलन केली जात आहेत की भाजप ताकद लावून, बाकीच्या इतर ताकद वापरून हे बिल पारित करू पाहतंय, म्हणजे मंजूर करू. हो, करायलाच पाहिजे, कारण महिलांचा तो अधिकार आहे. ज्या समाजामध्ये 50% महिला आहेत त्यांना संसदेमध्ये, विधानसभेमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. जास्तीत जास्त महिला देशाच्या विकासासाठी, धोरणासाठी. म्हणणं आहे की 2023 मध्ये जो महिला बिल होता ते या ठिकाणी पारित करा, बाकीच्या पारित झालेला आहे त्याच्यातले जे काही इतर गोष्टी आहेत ते लागू करा. बिल 2023 मध्ये पारित करण्यात आलं हे मान्य आहे. त्यावेळेला या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला होता. आता अचानक त्यांची भूमिका पालटली. ह्याला कोणी अंमलबजावणी करा असं म्हणतात. हो, मग त्याची अंमलबजावणीच आता होणार होती तर त्याला त्यांनी विरोध कशाबद्दल करायचा? त्यांनी आता 2023 मध्ये जे बिल लागू होणार होता त्याचीच अंमलबजावणी आता होणार होती. आता विरोधकांनी अचानक खाली डोकं वर पाय अशी भूमिका स्वतःची केलेली आहे. ते स्वतः उलटले, त्याला कोणीच काही करू शकत नाही. जोरदार घोषणा देताय तुम्ही, सगळं होतंय, मात्र नक्कीच. त्यावेळी काय आता बदल होऊ शकतात तुम्हाला वाटतंय आणि काय नुकसान होतंय महिलांचं यामुळं? महिलांचं नुकसान आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं हा आक्रोश मोर्चा इथं उभारण्यात आलेला आहे. धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी हावडा ब्रिज जवळच्या बोट सफारीचा आनंद घेतलाय. कोलकात्यामधील हुगळी नदीमध्ये मोदींनी बोटीनं प्रवास केलेला आहे, तर मोदींनी कॅमेरामध्ये वेगवेगळ्या अँगल्सनं छबीही टिपलेल्या आहेत. मोदींना पाहण्यासाठी कोलकाता वासियांनी मोठी गर्दी केलेली होती. तर हुगळी नदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बोट सफारी केलेली आहे आणि यावेळी तिथली आसपासची दृश्य त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये देखील टिपलेली आहेत. त्यामुळे मोदींची ही बोट सफारी पाहण्यासाठी कोलकाता वासियांनी मोठ्या प्रमाणावरती या किनाऱ्यावरती गर्दी केल्याचं दिसून येत आहे आणि ही सगळी दृश्य देखील आता समोर आलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोट सफारीचा हा आनंद घेतलेला आहे आणि त्याचवेळी तिथली वेगवेगळी दृश्य ही त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये चित्रित देखील केलेली आहेत. वेगवेगळ्या अँगल्सने वेगवेगळ्या छबी या त्यांनी टिपल्याचं दिसतंय. कोलकात्याच्या दौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्याचवेळी त्यांनी हुगळी नदीमध्ये जात हा बोट सफारीचा आनंद लुटलेला आहे आणि त्याचवेळी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी देखील झाल्याचं दिसून येतं.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्येच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती ही चिंताजनक आहे. एप्रिल महिन्यामध्येच 15 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. 48 गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. तर अजून मे महिन्यामध्ये जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा हा केवळ 30% आलेला असून येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यामध्येच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील नागरिकांना पाणी पुरवठा 10 दिवस ते 15 दिवसांनी होतोय. आणि हीच दृश्य देखील समोर आलेली आहेत. बुलढाण्यामधील या गावामधील ही भीषण अशी पाणी टंचाईची दृश्य आहेत. गावामध्ये फक्त एकदाच एक टँकर येतोय आणि या एका टँकरमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी घेण्यासाठी हे सगळेच जण एकत्र झुंबड करताना आपल्याला दिसून येत आहेत. तर एका बाजली पाणीसाठी हा सगळा आटापिटा असल्याचं दृश्य हे सध्या चित्रित झालंय. आणि दरम्यान याच संदर्भामध्ये काहीच वेळापूर्वी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. तेव्हा त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती देखील आपण ऐकूयात. माझ्यापर्यंत आता सध्याची माहिती, माझ्या जिल्ह्यामध्ये सध्या 11 टँकर चालू आहेत आणि आपल्याला विहीर अधिग्रहणचे पण जवळजवळ 30 ते 35 ठिकाणचे प्रस्ताव आले आणि ते सर्व मान्य केलेले आहेत. आपल्याला ज्ञात असेल की हे सगळे अधिकार आम्ही तहसीलदारांनाच दिलेले आहेत. त्यामुळे जशी जशी तहसीलदारांकडे मागणी येते त्या पद्धतीने आपण टँकरचा पण पुरवठा करतो आहोत. आणि पाणी टंचाईचा असा जसं पूर्वी असायचं तशी परिस्थिती नाही. जिथून कुठून मागणी येईल तिथून आम्ही ताबडतोब टँकर मंजूर करून देऊ तिथली लोकल परिस्थिती बघून. आणि विहीर अधिग्रहणचे पण प्रस्ताव आपले आतापर्यंत एकही जिल्हा तहसीलदारांकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग नाहीत. मी ताबडतोब व्हेरीफाय करतो आणि ज्या ठिकाणी असं परिस्थिती असेल त्या ठिकाणी तहसीलदारांना सांगून तिथली परिस्थिती आजच्या आज निवडण्याचा प्रयत्न करतो. काही अडचण येणार नाही. आपल्याला टँकर न लावण्यासाठी किंवा विहीर अधिग्रहण न करण्यासाठी कुठलीही अडचण नाहीये. आपण ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करू. आणि दरम्यान पाणी टंचाईवरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वच पालकमंत्र्यांना ज्या सूचना दिल्या त्यामध्ये मी सुद्धा नागपूर आणि अमरावतीची बैठक घेतली. जलसाठ्याचं पाणी साठवून ठेवणे, जास्त खर्च होणार नाही पाण्याचा याची काळजी घेणे, थोडी पाण्याची कपात करणे असे विविध उपाययोजना या ठिकाणी करावं लागणार आहे. थेंब न थेंब पाणी त्या ठिकाणी वाहून जाण्यापेक्षा ते पाणी थांबवणे आणि जिरवणे याकडे लक्ष आहे. जनतेला विनंती आहे की या ठिकाणी पाणी यावर्षी वाचून वापरायचं आहे. खूप या ठिकाणी काटकसर करावी लागणार आहे. याकरता सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना आम्ही यापूर्वीच केली आहे. तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील तापमानाचा पारा वाढतोय. त्याचा परिणाम प्रकल्पामधील पाणी साठ्यावरती होतोय. आडोळ प्रकल्पामधील पाणीसाठा हा झपाट्यानं घटलाय आणि त्याचा फटका गावांना बसतोय. सध्या 8 ते 9 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय. आणखी 1.5 महिना उन्हाळा बाकी असल्यामुळे पाणी पातळीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची ही शक्यता वर्तवली गेली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये नेर धरणाच्या पाण्यावरून शेतकऱ्यांचा संताप हा उसळलेला आहे. लाभ क्षेत्रामधील गावांसाठी तातडीनं पाणी सोडावं या मागणीसाठी खटाव इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं. तर आंदोलनामुळे पुसेगाव वडूज या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या होत्या. तीव्र उन्हामुळे बागायती पिकं ही धोक्यात आलेली असून येरळाकाठच्या अनेक पाणी योजना या ठप्प असल्यामुळे शेतकरी हे आक्रमक झालेले होते. आंदोलनामध्ये खटाव, खातगुण, भुरकवडी आणि ढकळवाडीसह लाभ क्षेत्रामधील शेतकरी हे सहभागी झालेले होते. तर खटाव इथल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत. आंदोलनामुळे पुसेगाव वडूज मार्गावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि अखेर पाटबंधारे विभागानं आंधळी धरणामध्ये 25 ते 30% पाणीसाठा होताच येत्या 10 दिवसांमध्ये नेरचेचं पाणी येरळा नदीमध्ये सोडण्यात येईल अशी ग्वाही दिलेली आहे. आणि याच आश्वासनानंतर आंदोलन हे मागे घेण्यात आलेलं असलं तरी पाणी वेळेमध्ये न मिळण्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा हा देखील शेतकऱ्यांनी दिलाय.
सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. काल नागपूरचं तापमान हे 43.2°C होतं. तेव्हा विश्वास बसणार नाही, मात्र नागपूरच्या सिमेंट रोड, डांबरी रोड या इमारतींच्या छताचं तापमान हे जवळपास 60°वरती पोहोचलेलं होतं. त्यामुळे विशेष करून शहरी आणि निमशहरी भागामध्ये नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसतोय. हवामान विभागाने देखील मान्य केलेलं आहे की हवेच्या तापमानापेक्षा सरफेस भागाचं तापमान हे 30% अधिक असतं. बेसिकली जो IMD के जो तापमान नापे जाते हैं वो एयर टेम्परेचर्स होते हैं, लेकिन उसके जो एक वेरिएशंस होते हैं, हम स्पेशल वेरिएशंस देखें या अगर हम डिफरेंट सेटिंग्स में बात करें या डिफरेंट जगह पर जाएंगे तो वो जो टेम्परेचर है ड्यू टू एल्बिडो इफेक्ट्स ऑफ द एलिमेंट्स, जो भी वहाँ पे चीज़ें हैं, जैसे मैंने बताया कि बिल्डिंग्स हैं, हाई रेज बिल्डिंग्स हैं या फिर कुछ ऐसे ओपन एरिया है, तो ये इफेक्ट्स रहेंगे वहाँ पे, तो टेम्परेचर वेरिएशंस होते हैं. आणि पुढची बातमी पाहूयात. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस तापमान वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ते 27 एप्रिल दरम्यान या भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर आज मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पुन्हा उकाडा हा वाढण्याची शक्यता आहे. आणि पुढच्या काही बातम्या जाणून घेऊयात. NCERTच्या इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरामधून विरोधकांचा आवाज हा उठवण्यात आलाय. तर सुरुवातीला हिंदी भाषेतील पुस्तकामधून हा नकाशा हटवण्यात आला होता आणि त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भामध्ये NCERT सोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल असं विधिमंडळामध्ये सांगितलं होतं. मात्र त्यानंतर देखील कोणतीही दखल न घेता आता इंग्रजी भाषेतील पुस्तकामधून देखील मराठा साम्राज्याचा नकाशा हा हटवण्यात आल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रातून खूप आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. वेगवेगळे पक्ष, समाजातील वेगळे म्हणजे संघटना या सर्व येऊन आम्हाला भेटल्या. त्यांनी सुद्धा सपोर्ट दाखवला आहे आणि 24 तारखेला सातारा येथील शिवतीर्थ ते कलेक्टर ऑफिस आपण हा निषेध मोर्चा काढणार आहोत. याच्यासाठी सर्वांनी समर्थन दिलेलं. याच्यानंतर सुद्धा दखल घेतली गेली नाही तर PIL याचिका सुद्धा दाखल करणार आहोत. आणि पुढची एक मोठी बातमी जाणून घेऊयात. मुंबईमधील नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन हे समोर आलेलं आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केलेली जिया जेकब ही अभिनेत्री असल्याची माहिती सध्या मिळते. जिया जेकबच्या बँक खात्यावरती लाखोंचा व्यवहार झाल्याचं समोर आलंय. तर नेस्को प्रकरणामधील आरोपींकडून मोठ्या प्रमाणावरती पैसे पाठवले गेल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या TCS प्रकरणामधील 4 संशयित आरोपींचा मध्यवर्ती कारागृहामधून SITनं ताबा घेतलाय. कंपनीमधील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी SITचं पथक हे तपास करणार आहे. न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. TCS कंपनीतील तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या 4घांना ताब्यात घेण्यात आलेलं असून हिंदू तरुणाचं धर्मांतर करून त्याचे फोटो, व्हिडिओ काढल्याबद्दल SITचा तपास हा सुरू झालेला आहे. तर दरम्यान नाशिक पाठोपाठ मुंबईमध्ये देखील कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणानं फोनवरती अश्लील मेसेज आणि फोटोज पाठवल्याची घटना समोर आली आहे. मुंबईमधील आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. तर हे दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत होते. अशरफ नावाच्या तरुणानं हिंदू मुलीला लॉजवरती जाण्यासाठी विचारणा केली असल्याचा दावा या संबंधित तरुणीनं केलाय. तर अशरफनं कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला असल्याची माहिती समोर आली आहे. आणि या प्रकरणी आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार, पाठलाग करण्यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. कुठेतरी अश्लील मेसेज पाठवले अशा प्रकारची तक्रार करत हा सगळा प्रकार तुम्ही समोर आणलाय. नेमकं काय घडलं आहे, काय झालंय? माझी मुलगी 19 वर्षाची आहे आणि ही फॅब 2026ला पिरामल टावरमध्ये ॲज अ टेलिकॉलर करून जॉब करत होती. त्यावेळेस इकडे इतर कास्टचे मुलं पण होते आणि ती जॉब फॅबमध्ये सगळ्यांची संपली गेली. त्यानंतर त्या मुलांनी एप्रिल मंथमध्ये, ह्याच मंथमध्ये
हिंदू मुलींचे नंबर काढून त्यांना फोन करणे, त्यांना घाणेरडे व्हिडिओ पाठवणे, त्यांना सॅक्शुअल संबंध बनवण्यासाठी फोर्स करणे, या प्रकारची घटना चालू होती. तर तोपर्यंत तो विषय आमच्याकडे आलेला नव्हता. 21 तारखेला माझ्या मुलीकडे तो सेम विषय आला आणि माझ्या मुलीबरोबर पण ही अशी घटना घडायला लागली. तर तिने इमिजिएट मला सांगितलं की पप्पा माझ्याबरोबर पण हे चालू आहे आणि ह्या नंबरने मला असे अश्लील व्हिडिओ आणि घाण व्हिडिओ येतात. तर मी इन्क्वायरी केली तर अशरफ सिद्दीकी नावाचा व्यक्ती आहे, 25 वर्षाचा तो मुलगा आहे आणि हा राहायला शिवडीला आहे. घटना अशी आहे, जॉब सोडल्यानंतर त्या मुलांनी हिंदू मुलींचे नंबर काढणं चालू केले त्या ग्रुपमधनं. ग्रुप ऑलरेडी सांगण्यात येतो की तो रिमूव्ह झालेला, पण त्यांनी कसे ते नंबर मिळवले ते त्यालाच माहिती आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते समोर येणार. आता त्यांनी नंबर काढले आणि प्रॉपर त्यांनी हिंदू मुलींनाच टार्गेट केला, ज्याच्यातून 3 मुली समोर आल्या, ज्याच्यातून एक मुलगी माझी आहे. त्या 2 मुलींबरोबर सेम पॅटर्न यूज केला गेला आहे. त्यांना घाणेरडे व्हिडिओ पाठवले गेले, सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी त्यांनी घाण शब्द वापरले, मेरे संबंध बना लो ये वो. आणि खूप क्लिअरली त्यांनी मेन्शन केलं आहे व्हॉट्सअपवरती कि हिंदू लड़कियों के साथ तो मेरा बहुत सारा अफेयर रह चुका है, मेरी बहुत सारी गर्लफ्रेंड्स है हिंदू, मैं ओयो पे लेके जाता हूँ, यहाँ वहाँ लेके जाता हूँ उनको, तो उनके साथ अगर संबंध बना सकता हूँ तो आपके साथ भी अगर बना तो उसमें कोई बड़ी बात नहीं. ज्या प्रकारे तो काल बिहेवियर होता, त्याचा बॉडी लँग्वेज होता, खूप आरामात चौकीमध्ये आला, बसला आहे, कोणत्याही प्रकारची त्याला भीती नाही आहे. आणि त्याला जेव्हा विचारलं गेलं की असं का केलं, बोलता हां मैंने भेजा था पॉर्न व्हिडिओ. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याला पोलिसांचा धाक नव्हता. आणि हे कुठे ना कुठे हे असे पॉलिटिकल लोक जेव्हा चौकीत येऊन बसतात 1-1, 1.5 तास कॅबिनमध्ये, मला वाटतं ह्याचमुळे त्यांची ती भीती मेली गेलेली आहे. तर पोलिसांना ही भीती निर्माण करण्याचं खूप गरजेचं आहे, नाहीतर मुंबईमध्ये पण हा लव्ह जिहादचा ट्रायंगल जोरात चालणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.